तर वाऱ्याकांची देवी प्रसन्न टीमनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामस्थ मंडळ बामणडोंगरी अजित बामणडोंगरी प्रीमियर लीग. चला मॅच चालू करा. प्रशांत नाईक आणि आर्यन नाईक अशी सलामीची जोडी. कट केलाय यावेळेस मात्र पॉइंटला थोडस मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र उठवला गेला आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल खातं उघडलं जाईल. ते सेजल अँड स्माही 11 संघाचं. झेलसाठी पारितोषिक आलंय तेजस म्हात्रे यांच्याकडून आणि रोहित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं. कोणाला? रविकांत म्हात्रे यांना. संदेश पाटील बॉलिंग करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. संदेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा फुलर लेंथ होता त्यामुळे वळवता आला नाही आर्यनला. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हो पुन्हा एकदा खरं पहिल्यांदा स्वीप साठी जातोय त्यानंतर मात्र अचानक मन बदलला कारण बॉलिंग तशी होते. संदेश पाटील कडून सिंगल घेणं पसंत केलं आर्यननं. दुसरी धाव स्कोर कार्डवर. चांगली बॉलिंग संदेश पाटीलची पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात. हो बॅकफुटवरून कट केलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बॉन्ड लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. सहा धावा धावफलकावर. पाहूया इकडे मात्र बॉल गलीमधून निघालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं थांबवलाय. तोपर्यंत मात्र रन्स मिळतील. त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टोटल जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना सेजल स्नाई 11 संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. चला दुसरं षटक संगम गोंधळी येतोय. संदेश गोंधळी यांचे बंधू आहेत. चला थोडं स्पीडअप करत राहा. पुन्हा एकदा स्वीप साठी गेला होता परंतु आर्यनला मात्र त्याचा आवडता फटका मात्र खेळू दिला जात नाहीये. आणखीन एक डॉट बॉल.
निर्धाव चेंडूची सांगता संगम गोंधळी. हो यावेळेस एज लागली होती आउटसाइड. इकडे धावत सुटलाय आर्यन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंबरच्या दिशेनं बॉल. बॅकअप मिळाला डीप स्क्वेअर लेगला. तोपर्यंत मात्र रन मिळेल आर्यनला. आज मात्र काही जमत नाहीये. काल खरं तर चांगली बॅटिंग केली होती आर्यननं बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. परंतु कदाचित पहाटेपासून थोडंसं टेन्शन मध्ये असेल. एस एन नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. वाईट बॉल आलाय. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 10 नाव. हो स्विच हिटचा प्रयत्न. थर्ड मॅनला चाललाय बॉल. लॉंग चेस आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एकच धाव मिळते. सलमान आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं खरं तर. स्विच हिट जरूर केला होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंग केलंय त्या ठिकाणी. पाहूया तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते ग्राउंड अंपायर्स कडून. परंतु आर्यन नाईकला झालंय काय? कदाचित कालच्या रात्रीची मॅच अजून विसरलेली नाही का? आर्यन नाईक आउट.
बॅकफूट वरून स्लॅश केलाय, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपलाय सलमान आणि फलंदाज होईल बाद. चला अंकित नाईक साठी 2 झेलला 500 रुपयांचा कॅश प्राइज. जयेंद्र नाईक यांच्याकडून चंदन मात्रे, 4थ्या क्रमांकावर चंदन मात्रे, परंतु रिद्धेश नाईकला मात्र सफलता मिळाली. हो आले आल्या ड्राईव्ह केला ऑन साइडला आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता हा येतोय षटकार. जर अजून 8 धावा काढल्या तर सुमित मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तुला बक्षीस असं असायला हवं, अन्यथा बरीचशी बक्षीस असतात. उडी मारून कॅच. शेवटचं षटक सलमान शेखच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस नाव. आमचे स्कोरवर सांगतात सातारा एक्सप्रेस. वाईट बॉल, अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धाव फलकावर. मेगा एक्सप्रेस हायवे आहे पुणे सातारा. चांगला चेंडू होता, फुलर लेंथ. ओ डायरेक्ट हिट करायला हवा होता खरं तर, परंतु स्वतः सलमाननं थांबवलं होतं. 1 धाव आली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सलमान शेखचं षटक आहे शेवटचं. थोड्याशा धावा वाढवाव्या लागतील. सेजस नाही 11ला. सेजल आणि स्माही 11 आणि वाऱ्या खानची देवी प्रसन्न. अख्खू टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअरला. एक बाउंड्री लाईनच्या वरतून सलमानला दाखवल्या. मॅच बळीराम स्मृती आणि एबन जोडी. रोहित मात्रे आणि तकदीर पाटील टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये. षटकार आलाय चंदनच्या बॅट मधून. ओ ड्राईव्ह ऑन द राईज, लॉंग ऑन ला झेल टिपलाय. आता 2-1 धावा काढल्या असत्या तर 500 मिळाले असते, परंतु इकडे बाद झालाय चंदन मात्रे. 3री सफलता मिळवत असताना यावेळेस वाऱ्या खानची देवी प्रसन्न. सलमान शेखला हे पहिलं यश. चला टॉस साठी या. स्कोर झाला आतापर्यंत 35-35. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चला पटापट. सलमान, राहुल नाईकला पारितोषिक आलंय
3 बॉल मध्ये जर 2 षटकार आले तर प्रीत कडून किती 1000. चला राहुलला चांगलं पारितोषिक आहे. थोडासा बॉल खाली राहिला. ओमकारचे बंधू आहेत तिकडे मात्र चेंडू निर्धाव. आता 1 मारला तरी 2 चेंडूमध्ये 1 षटकार जरी आला तरी 1000 रुपयांचा पारितोषिक असेल प्रीत यांच्याकडून. चला राहुल कमॉन. 35 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सलमान शेख पुढे आला होता परंतु इकडे मात्र मिस टायमिंग झालाय स्ट्रोक. यष्टीरक्षकाकरवी तो झेलबाज झालाय. राहुल नाईक मैदानाच्या बाहेर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. देवेंद्र आलाय. नवीन फलंदाज देवेंद्र पाटील. शेवटचे 1 चेंडू खेळतील. 35 वर थांबवलाय स्कोर कार्ड. यानंतर टॉस सुद्धा केला जाणार आहे. बळीराम स्मृती आणि एवन जोडी चे मान्यवर विष्णू पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. विष्णू पाटील साहेब आपण या मंचावर. लास्ट बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला संधी आहे आणि झेल अलगद सोडलाय. रन्स मिळतील त्या 2. असे झेल सोडून सोडून काल ओंकार नाईकची बाईक घालवले. अंपायर्स ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. चला टोटल स्कोर झालाय तो 37 धावा. 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि आम्ही रिप्ले मध्ये पाहिला नॉट आउट होता फलंदाज. डोंट वरी. शॉर्ट साठी करत होते. ओके ओके. शॉर्ट नाही आम्ही बघितला. आम्हाला वाटलं की पॉपिंग ग्रीज मध्ये बॅट आले की नाही. चला 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. अण्णा अण्णाची जाऊया 38 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा मजेशीर समालोचन अण्णा गोंधळी यांचं. हॅलो. धन्यवाद दीपक सर. बघायला गेलं तर अहिवा कॅचसाठी 200 रुपये पारितोषिक आहे. तो आमचे आयोजक रविकांत म्हात्रे यांच्याकडनं अहिवा कॅचसाठी 200 रुपये आहेत. चौकार षटकार हॅट्रिकसाठी रुपेश नाईक आणि समाधान म्हात्रे यांच्याकडनं चौकार षटकार विकेट हॅट्रिक किंवा अर्धशतक काढील त्यांच्यासाठी अर्धशतकासाठी 2000 आणि चौकार आणि षटकार आणि
3 विकेट यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अमर शेठ यांच्याकडनं अर्धशतक काढील कोण त्यांच्यासाठी 2500 रुपये आहेत. सन्माननीय विष्णू पाटील यांचा सन्मान होतोय. शाल पुष्प गुच्छ देऊन त्यांचं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सन्मान होत आहे. तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते 38 धावांचा पल्ला गाठत आहे ना. 4 षटकार 38 धावा. जबरदस्त लढत. वाराखांच्या देवी वर्चस्व असलेलं सेजल माही. चावी कोणची आहे? कसली गाडीची आहे? इथं एक चावी सापडली आहे गाडीची, 2 व्हीलरची आहे. कोणाची असेल तर ओळख पटवून द्या. रॉयल बुलेटची आहे का? बुलेटची आहे. निखिल कोची पण एक चावी पडली. निखिल कोची पण कोणाला भेटली असेल तर आणा. निखिल कोच बोलतो माझं नाव घेतलं आणणार पण नाही. कोणाला चावी भेटल्या तर आणा. एक चावी तर भेटली. कोणाची आहे माहित नाही. बुलेटची आहे का कसली आहे? कारण बुलेटला पण अरे असं करतात लॅबो. कोणाची आहे ओळख पटवून न्या. 1901 असा काहीतरी रॉयल एल्फ्रेड. कोणाची असेल चावी तर न्यायला यायचं आहे. ओळख पटवून न्या. चावी द्यायच्या अगोदर 200 कम इथं द्यायला लागतील. 100ला बनवायचे असेल तर जायला यायला 200 लागतील. सामन्याला सुरुवात 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 38 धावा हव्यात त्या वारेकरच्या देवी प्रसन्न या संघाला. सेजल माही या संघाकडनं गोलंदाज वापरला जातोय आर्यन नाईक. सलामीचा फलंदाज बघायला मिळतोय तो म्हणजेच संदेश आणि नॉन स्ट्राईकला असणार समाधान नाईक. संदेश पाटील आणि समाधान नाईक. आर्यन नाईक गोलच्या उमाट्यावर. जगदीश नाईकात पंच क्वालिफाय पंच. मनोज नाईकात तिकडे. 38 धावांचा पल्ला. समाधान गाडीची चावी तुझ्या आहे का? या षटकातील पहिला चेंडू पडतोय. सुरुवात तर होतोय. पहिला चेंडू जबरदस्त पैकी. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ती आर्यनला त्या प्रकारे गोलंदाजी होतोय का बघायचं संदेशसाठी आर्यनकडनं. कारण पहिला चेंडू निर्धाव फेकला. ज्यामध्ये पूर्वार्धामध्ये पहिला चेंडू 1 धावेसाठी फेकला होता. त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव टाकले होते संदेशने. त्यानंतर 1 धाव. त्यानंतर चौकार आणि 2 धावा. अशा बघून 8 धावा दिली त्या संदेशने. पण आर्यन आहे गोलच्या उमाट्यावर. हा चेंडू जबरदस्त चेंडूची फेकी होतोय. चांगली गोलंदाजी होतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आर्यनची. संदेशाला रोखून ठेवलंय. 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे. रोखणं पण गरजेचं असेल. एखाद मोठा पटका पण मारणं गरजेचं असेल. हा चेंडू भिडकवला. केरळच्या दिशेला क्षेत्ररक्षण धावतोय प्रशांत नाईक चेंडूच्या मागे. तोपर्यंत चेंडू फरार होतोय. डीजे वाजव. या चौकानं खातं खोललं जाते आपलं संघाचं. संघाची धावफलकावर धावा लागतात 4. 38 धावांचा पल्ला म्हटला तर साहजिक पल्ला आहे. पण तशी गोलंदाजी केली तर चांगलीच गोलंदाजी होणं गरजेचं आहे. हा चेंडू भिडकवलाय. जबरदस्त टोला. पुन्हा एकदा डीजे चान्स आपल्याला. आयवा कॅचसाठी 200 आहेत मित्रांनो. वाजव डीजे तू. तर या षटकाराने धावफलकावर धावा 10. ग्रामस्थ मंडळ आयोजित या भामनगर प्रीमियर लीगला एक मौल्यवान जे दानशूर व्यक्तिमत्व दाखवले गेले आहे ते म्हणजेच राहुल विष्णू नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन आलंय या आमच्या प्रीमियर लीगसाठी. राहुल विष्णू नाईक यांचं खरंच मनपूर्वक आभार मानतो. या आपण कुठं असाल तर मंचावर या. आपलं पण स्वागत करण्यात येईल. राहुलजी या आपण मंचावर. आपलं पण स्वागत करण्यात येईल.
खरंच असं नाव येणं गरजेचं असतो. आपल्या गावाचा प्रीमियर लीग आहे बामणडोंगरीचा, त्यामध्ये नाव आलं तर गावात सर्वजण तर या मॅचेस बघतात. हा समाधान नाईकाने घेतलेला चेंडू, एक धाव मिळतोय, दुसरी धावचा प्रयत्न होतोय का बघायचा आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण, जबरदस्त टोला दिला. या 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 13 धावा. पहिला षटक संपला प्रगतीपथावर आर्यन नाईकचा. 13 धावा, 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे. खरंच चांगली गोलंदाजी होतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचा साथ असणं पण गरजेचं असतो. हा एक झेल होता, परंतु इथं क्षेत्ररक्षण नाही, पॉवर प्लेचा षटक होता, त्यामुळे 2च क्षेत्ररक्षक होते. 30 म्हणजे 30च्या गायरीच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षण असल्यामुळं क्षेत्ररक्षण लावता वेळेत कुठं लावायचं या फलंदाजांना तो विचार पडला असेल आर्यनला. त्याप्रमाणे गोलंदाजी होत होती. येतोय प्रशांत नाईक गोलच्या माठ्यावर. देवेंद्र पाटील आहे. शेवटच्या षटकात 4 किंवा 5 धावा जरी देवेंद्र पाटीलच्या वाट्याला असल्या तरी काढून देऊ शकत नाही असा गोलंदाज आहे देवेंद्र पाटील. प्रशांत नाईक, स्ट्राईकला संदेश पाटील, नॉन स्ट्राईकला समाधान नाईक, पंच जगदीश नाईक, मनोज नाईक, गोलंदाज प्रशांत नाईक, भरपूर नाईक परिवार. या षटकातील हा चेंडू जबरदस्त पुश केलाय. खरंच टेक्नॉलॉजी वापरली. 1 धाव 2 धाव्यांचा रूपांतर होतोय का बघायचं आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण, 2 धावा. या 2 धावेने धावफलकावर 15 धावा समीकरण बदललं जातं. येणारे 17 चेंडू असणार आहेत. 23 धावांचे येतोय. 17 चेंडू 23 धावा. एकात षटक चांगला पडणं गरजेचं आहे. 1-2 विकेट घेणं गरजेचं आहे या षटकामध्ये. हे काय फलंदाजी संदेश पाटीलची आगली वेगळी वाटतोय. आज हे गावचा कप आहे त्यामुळे असं फलंदाज खेळतात की काय असं वाटतं. प्रयत्न चालू आहे त्यांचं, कारण या प्रकारे लागतोय का बॅटला आपल्या चेंडू. जर लागला तर पुढच्या मॅचला, संध्याकाळच्या मॅचला अशा प्रकारे मी केलं, त्यामुळे हे प्रयत्न चालू असतील संदेश पाटीलचे. हा चेंडू पडतोय, भिडक्यावरचा होता, थेट प्रकारे केलाय. क्षेत्ररक्षक चंदन मात्र चेंडूला पकड घालतोय. तोपर्यंत 1 धाव. 1 धावने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 16. समीकरण बदललं जातो. येतोय 22 धावांवर. उर्वरित असणार आहेत ते 15 चेंडू 22 धावा. 3 चेंडू प्रशांत नाईकला निर्धाव टाकणंच गरजेचं असेल या समाधान नाईकसाठी. यानंतर लढत तकदीरची आहे. तकदीर आणि रोशन मात्रे यांच्यामध्ये लढत होईल. हा चेंडू पडला, जबरदस्त टोला द्यायचा होता पण बॅटच्या पट्ट्यात आला नाही समाधान नाईकच्या. निर्धाव चेंडू फेकणं गरजेचंच आहे या गोलंदाजाला, कारण या गोलंदाजाकडनं गोलंदाजी होणं अपेक्षित असणार आहे. ते म्हणजे आर्यनसाठी. आर्यन खरंच ऐकून म्हटला तरी या संघाचा संगणक आहे, त्याला हवं असणारी गोलंदाजी होतोय अशी वाटतोय. जबरदस्त गोलंदाजी. जगदीश नाईक पण बघतात की चेंडू तरी कसा फेकतोय, पट्टीच्या लेवलला चेंडू फेकतोय हा गोलंदाज. निर्धाव चेंडू फेकतोय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले समाधानसाठी. या षटकातील अंतिम चेंडू धावफलकावर धावा आहेत त्या 16. समीकरण आहे तो येणारे 13 चेंडू 22 धावांचं. हा चेंडू भिडकवला, बॅटच्या पट्ट्यात दिला का एष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी गोलंदाजी करतो. स्टंपवर चेंडू फेकला, त्यानंतर हा खेचला गेला आणि हा षटकार. कोण गण्याचं खेळाडू असं का कोण असेल, लाज वाटत असेल तर यायचं नाही. ज्यांनी घेतले आहे वा काय त्यानेच यायचं आहे, अन्यथा त्याच्याकडनं अनोळखी येईल त्याच्याकडनं 200 घेऊ खिशातून. हा यायचं आहे. रविकांत म्हात्रे, रविकांत म्हात्रे यायचं, आपण 200 रुपये द्यायचं. या षटकातील हा चेंडू पडतोय. जबरदस्त चेंडूची फेकी होते. जोरकस अपील देवन्न पाटील यांच्याकडे गोलंदाजी होती. 1 धाव. पंच बॅटकट आहे ना, लेग बाईज आहे. 1 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 23. आयवा कॅच घ्या आणि 200 घ्या. खरंच संध्याकाळची सोय होईल. चिकन येईल हो 200चा, नाहीतर वेगळंच वाटायचं तुम्हाला. ट्रायडे आहे, फास्ट घ्या. या षटकातील हा चेंडू पडतोय.
देवांना पाटील खराब चेंडू, एक अव्वंतर धाव, अव्वंतर धावेने धावफलकावर धावा जोडल्या जातात त्या 24. समीकरण बदललंय, 14 धाव्यांवर आलंय. या षटकातील हा चेंडू पडतोय, सोवर चेंडू होता, जबरदस्त पाहणी करून टोला दिला समाधान यांना. डीजे वाजव. जय कर गोताई सलग 3 षटकारांसाठी पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपेश नाईक, समाधान म्हात्रे यांच्याकडनं, त्याचप्रमाणे अमर शेठ म्हात्रे यांच्याकडनं पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता जर षटकार मारला या फलंदाजाने समाधान नाईक यानं तर 2000 रुपये मिळतीलच मिळतील. निखिल खोतचा काय? निखिल खोत काहीच नाही लावणार, उलट घेईल. आता जर षटकार लावला तर जबरदस्त. हा चेंडू भिडकावला. हे 2000 रुपये तर लावू झाले समाधानच्या. डीजे वाजव होता जोरात. सन्माननीय अमर शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपये होते. त्याचप्रमाणे रुपेश आणि समाधान म्हात्रे, रुपेश नाईक आणि समाधान म्हात्रे यांच्याकडनं पण 1000 रुपये होते 3 षटकांसाठी. 2000 रुपयाचं पारितोषिक जिंकला गेला आहे तो